गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मला जायचं होतं लोडिंग पूलला चंद्रपूरला. तर याच्यामुळे सकाळी लवकर उठलो आणि सगळ्यात पहिले आंघोळ केली. आंघोळ करून आणि जस्ट गाडी घेऊन निघलो. तर सध्या पोहोचलो यवतमाळच्या घाटामध्ये. हे बघा तुम्ही यवतमाळचा घाट बघू शकता, ते डेंजर आहे. तर राजूभाऊ तो व्हिडिओ शूट करत होते आणि मी गाडी चालवत होतो. खूप मजा येत होती. असंच आमचा रोजचा सफर राहते. तर बघू शकता आता घाटामध्ये किती खतरनाक घाट आहे आणि समोरच्या गाडीवर काका आहेत, ते काय आम्हाला ओव्हरटेक करू देत नव्हते घाटामध्ये. तर असं करून तरी पण मी गाडी ओव्हरटेक केली आणि समोरचं बघू शकतो तुम्ही आता, ते खतरनाक घाट आहे. तर आता आम्हाला थंड वगैरे काहीतरी घ्यायचं होतं, लस्सी वगैरे. तर आम्ही इथं एक आमचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये थांबलो. या हॉटेलमध्ये आपल्याला सगळं भेटून जाईल, थंड पाण्याचे जार, पेढा, लस्सी वगैरे. टेस्ट पण खूप छान आहे. आम्ही इथं थांबलो असतो. हे बघू शकतो मी पेढे. तर इथून आम्ही लगेच निघलो चंद्रपूरसाठी. तर मी गाडीत चालवत होतो. तर डायरेक्ट पोचलो आता कंपनीमध्ये गाडी लावली मी भरायला. तर बघू शकता आता ही चंद्रपूरची कंपनी आहे, अल्ट्राटेक सिमेंटची. तर माझी गाडी लोडिंग चालू आहे सध्या. सेफ्टी शूज सगळ्यात मेन म्हणजे कंपनीला सेफ्टी शूज पाहिजे, हेल्मेट, जॅकेट, सेफ्टी शूज. याच्यामुळे गाडीमध्ये एंट्री पण नसते. तर बघू शकता तुम्ही गाडी पाहायला लावलेली आहे. ते जे साहेब दिसत आहे ते लोडिंगवाले साहेब आहेत. गाडीमध्ये बसाय पण जमत नाही, खाली उतरून व्हिडिओ शूट करत होतो. तर लगेच गाडी भरून निघलो आम्ही वापस. अकोल्याचा ट्रिप होते, अकोल्यासाठी निघलेलो आहे. तर आता राजूभाऊ गाडी चालवतो, मी साईडला बसून व्हिडिओ शूट करत होतो. खूप मजा येत होती. तर असं करून आम्ही समोर पण आलो. ते बघा समोरून किती छान नजारा आहे. हे यवतमाळचा हायवे आहे. तर आता आम्हाला भरायचं होता LNG. तर आम्ही थोड्या वेळाने LNG पंपावर पोहोचणार आहे, कारण गाडीमध्ये LNG भरावं लागते. याच्यामध्ये डिझेल वगैरे नाही आहे, गाडी LNGवर चालते. तर अशी खूप मस्त एन्जॉय करत गाडी चालवत होता. तर पोचलो आम्ही वणीला. तर हे बघा शुभम, माझा मित्र, त्याच्या गाडीचं काम निघलेलं आहे. 2 दिवस झाले तो वणीमध्ये गाडीचं काम करत होता. मला म्हणला मला घरी यायचं. मी म्हणलं नाही, गाडीचं काम कर. गाडीचं थांबवलं की गेला मी LNG भरायला. बघू शकता हे आमच्या गाडीमध्ये एकदम थंड, तेवढं पण हे करत गाडी LNG पंपाला. जसं आपलं डिझेलच्या पंपासारखं नाही आहे, ते बघू शकतो तुम्ही. एकदम थंडगार LNG पाईप एकदम बर्फ राहते. आता म्हणजे एकदम पाणी